एक बैल खाली दाबून धरा आणि झेंड्यावाल्याला सहकार्य करा. सुटला मैदानातील गडी क्रमांक 5 सुटला आणि 5 मध्ये सुंदर अशी लढत चालली. 4 गाड्या आणि 4 गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय. पाठीमागे धोळा उडतोय. कोण होतोय 5व्या श्रेणीमध्ये गुलालासाठी पात्र. बैलाबरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कसपणाला अतिशय सुंदर आणि निर्विवादवरचा असवा. वळवा चला सेमी 6 वळवा. सेमी 6 वळवा झेंडेवाले. सेमीफायनल 5 चा निकाल सेमीफायनल 5 चा निकाल. तास क्रमांक 2 वरती धावलेली गाडी जगदंबा माता प्रसन्न कुमारी रूपश्री अर्जुन पटारे धुराजी खडके इरफान पटेल छत्रपती संभाजीनगर या गाडीचा 1 नंबर आला. विजय रेलगाडी. नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्यत युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे चिंतेपिंपळगाव गारखेडा नंबर 1 इथे. इथं पळणार आहे एक प्रसिद्ध हरण्या म्हणून एक दुसरा वासरू जो सध्याच्या काळात आपल्या वेगाच्या जोरावर संबंध महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहे. तर चला जाणून घेऊया त्या बैलाबद्दल माहिती व त्यांच्या मालकाची मुलाखत घेऊया. चला. नमस्कार दादा. नमस्कार. आपला परिचय सांगा. दुराजी बाबुराव खडके, अर्जुन भाऊ पठाडे. अर्जुन भाऊ पठाडे आणि दुराजी खडके. आपला नाद कधीपासून सुरू झाला? आमचा नाद पहिल्यापासून आजोबा वडिलापासून नाद आहे आम्हाला. नाद हा आमचा जुना. जसं पुढं परंपरा लागत चालली, जसं वडिलाला नाद होता तसं मला लागला. आमचा मुलगा बी हळूहळू या नादात येऊ लागला. दादा आपण हरण्या कधी घेतला? हरण्याला घेऊन तरी 1 वर्ष झाले. मित्राला घेऊन दिला होता आपण. स्वतःला मित्राला घेऊन दिला होता. आणि मग मित्र विकायचं म्हणे, गावातलाच होतो ते विकायचं म्हणे. मग आम्ही 2 जणांनी निर्णय घेतला बाबा आपल्याला घ्यायचा. आणि आम्हाला पळताना चांगला वाटायचा आणि शिकवलं आम्हीच होता, त्याच्यामुळं आम्हाला गॅरंटी होती त्याच्यावर हा काहीतरी इतिहास घडू शकतो. आणि खरेदी कशी झाली हरण्याची? खरेदीची आम्ही ते मित्राला घेऊन दिला होता 17,000 मध्ये. 17 आणि 1,000 रुपये भाडं 18,000. त्याला तसं 1 लाखाची वरतून मागणी आली होती. पण ते म्हणे तुम्हाला घ्यायचा तर 18 दोन्ही 36 द्या मला आणि घेऊन जा. मग आम्ही हा 36,000 घेतला. त्याच्यामुळे त्याला लाखाची वरती मागणी होती पण ते लोकांना नाही दिलं. त्याने आम्ही मित्र असल्यामुळे त्यांना जवळ दिला. आणि काय नेमकं बघितलं या बैलात? बैलात आम्ही हा घेतल्यापासून शिकवायला आम्हीच होतो. स्वतः मी पळवायचो त्याला. त्याच्यामुळं आपल्याला त्याच पळ असा आवडायचा, कारण तो खालच्यापेक्षा पुढे जास्त गती लावायचा. आपल्याला वाटलं हा राऊंड मध्ये काहीतरी करू, 3 फेऱ्यात हा कुठेतरी राहू शकतो. त्याच्यामुळे आणि आदात मध्ये हाकललाच नाही ते जास्त. थोडाफार हाकलला, कारण दुसरा झाल्यावर त्याने चांगली गती लागली. सर्वात पहिलं मैदान कोणतं केलं हरण्याचं? ते नारायणगडचं. काय रिझल्ट? जवळचं तिथं आम्ही 1 नंबर केला. पहिल्याच मैदानात घेतला आणि 15 दिवसात आम्ही मैदानावर नेला. पहिल्या मैदानात आम्ही 1 नंबर केला. कोणत्या बैलासोबत होता हरण्याचा? आमचे मित्राचे बाली भाऊ म्हणून प्रसिद्ध गाडा मला घेते, पण त्यांच्या अर्जुन सोबत हाकलला 1 नंबर केला. काय सांगता येईल बैलाबद्दल? बैलाबद्दल काही नाही, आम्हाला असं कॉन्फिडन्स त्याच्यावरती किंवा मैदानात गेला म्हणजे हा गुलालात राहू शकतो. 100% तू गुलाल करतोच. म्हणजे आम्ही 8-10 मैदान केले. 8-10 मैदानापैकी 1 मैदान फक्त गटाला मार खाल्ला. तर प्रत्येक मैदान असं आहे की वो तिथं तो गुलाल करतो. तो गटाला मार कसा खाल्ला, आम्ही पायऱ्यात चुकलो होतो थोडं. म्हणजे आम्ही कुठंतरी चुकलो, त्याच्यामुळे त्यांनी गटाला मार खाल्ला. बैलाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल? वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात गुण भरपूर आहे. कारण त्याचं पळणं वगैरे सगळं असं पूर्ण, जेवढे मित्रमंडळ आहे आमचे पूर्ण असं सगळ्यांना वेळ लावलं त्या पळण्याचं वैशिष्ट्य. म्हणजे खाली कसा पळतो, वर कसा पळतो? खालच्या पेक्षा पुढे जास्त गती. पुढच्या रानाला ती जास्त आहे. आजपर्यंत कोणत्या चांगल्या नामांकित बैलात पळालाय? नामांकित आता भरपूर बैल झाले. प्रत्येक वेळेस त्याला बैल बदलूनच आहे दर मैदानाला. तर चांगल्या बैलात भरपूर पळाला. आजपर्यंत किती गुलाल झालेत आपल्या बैलाचे? आपल्या बैलाचे समजा आजपर्यंत 8 गुलाल झाले. 8 गुलाल झाले. बघा मित्रांनो, दुसरा खोंड आज सलग 8 मैदानात गुलालाचा मानकरी आहे. तर बैलाचं असं वैशिष्ट्य आहे, समजा काही बैल काय करतात, एक बैल
एका मैदानात नंबर करतो हा. आणि दुसऱ्या मैदानात त्याला गट पण निघत. हा. याचं तसं नाही. हा. हा मैदानात गेला म्हणजे तो गुलाल करणार. भले नंबर मागचा लागू पुढचा लागू कोणता लागू, पण शेवटी गुलालात राहतो. गुलालात राहतोच. कुठं त्याने पहिला गेला, कुठं दुसरा झाला, कुठं तिसरा झाला, कुठं पाचवा झाला, पण गुलाल करतोच. असं मालकाला तो निराश होऊन पाठीत. आणि हे सगळं नियोजन बैलाचं कोण बघतं? हे अर्जुन भाऊ आम्ही दोघच. दोघच. आणि मित्रमंडळ भरपूर आहे ना त्यांचं, सर्व मित्रमंडळ सगळेच सपोर्ट करतात आम्हाला. बैलाला सुट्टीला कोण असतं? सुट्टीला मुनीर भाई आणि चंदन. चंदन हा आणि मुनीर भाई. जे माणसं आपले ते ठराविकच माणसं आहेत. हा ठराविक माणसं, जे रेग्युलर प्रत्येक मैदानात आपले माणसं बदलणार नाही. आणि गाडी तर तुम्हीच हाकता? हा गाडी स्वतः मी हाकतो. गाडी हाकताना काय आढळून येतं बैलाच्या बाबतीत की? नाही, गाडी हाकताना आपण आता मी भरपूर बैलाच्या गाड्या हाकलल्या, पण समजा त्या बैलावरती आपल्याला वाटत दुसऱ्या बैलावरती गट निघल का नाही निघल, सेमीत काय होईल, असं मन माग पुढं होतं. पण याच्या गाडीवरती बसलं असं 100% असं वाटतं की बा याची गाडी 100% लागणार. बैलावर तेवढा विश्वास आहे आणि तो लावतोच गाडी. बाकी गटामध्ये शेमीमध्ये कोणतीही गाडी लागू गटात असं भीती नाही का आता ही गाडी आपल्याला टाकल, ती गाडी आपल्याला टाकल. आणि निकाल पण तो सुट्टा घेतो, असा 2-3 झगड्याच्या गॅपनच निकाल घेतो. असं नाही का तोंडात निकाल घेतला, हातावर घेतला, फुटात घेतला, पायावर लागला, तसं नाही. प्रत्येक मैदानात तो सुट्टाच निकाल लावतो. बघा मित्रांनो, एवढा विश्वास आहे आपल्या बैलावर. बैलाने जिथं जाईल तिथं कधी मालकाची मान खाली घालू दिली नाही आणि सलग 8 मैदानात बैल गुलालाचा मानकरी आहे. आणि कोणत्या पण बैलात असं काही ठराविक बैल नाही की पहिल्या नंबराचाच बैल टाकायचा आणि आपण गुलालाचा बैल नंबराचा बैल हाकललाच नाही आजपर्यंत. हा, मागच्या बैलातच आम्ही गुलाल केला. कारण बैल आज बी नंबराचा लावायचं जर ठरलं समजा, लोक वायदी मागतात आणि वायदी द्यायची कंडिशन नाही आपली. कारण लोकांना हा नाद पण करायचा आणि लोकांना पैसे द्यायचे, ती जमीन विकायची बारी येते. त्याच्यापेक्षा आपला नाद पण करायचा आणि मागचे बैल घेऊन हाकायचे. आणि मागच्या बैलात आपण गुलालात पण राहिलं तरी समाधान वाटायचं. असं नाही की बाबा आपल्याला 1 नंबरच झाला पाहिजे. 1 नंबर करायचं म्हणलं तर पुढच्या बैलाला वायदी द्यावा लागते. आणि वायदी दिल्यापेक्षा मागच्या बैलात हाकलून आपण जर नंबरात आलो त्यात खूप समाधान वाटतं. आणि मागच्या बैलाला पण खूप असं खुश होतो. समाधानी त्याचं इतकं मन खुश होतं का त्याचा काहीतरी असं त्याच्या चेहऱ्यावर कुठतरी प्रसन्न वाटतं त्याला बघून पण का हा आज नंबरात आला. आज बैल आपल्याजवळ किती दिवसापासून? 3 महिने झाले आम्हाला. 3 महिन्यात 8 गुलाल. तर बघा मित्रांनो, बैलाची आणि बैलाचं सगळं 3 महिने घेतल्याच्या नंतर आम्ही 1 महिना त्याला इकडं सर्व दिला. 1 महिन्यामध्ये तो फुल ट्रेन झाला. नंतर आम्ही ते 1 महिन्यामध्येच आम्ही 15 दिवसातच 1 गुलाल करून 1 नंबर केला त्याच्या. तिथून आम्ही थोडं ब्रेक दिलं त्याला, कारण अंगावर तब्येत खराब होती त्याची थोडी तब्येत येऊन दिली. आणि नंतर रेग्युलर रुटीन जशी मैदान लागली तशी चालू. बैलाचं सगळं संगोपन कोण बघतात? हे अर्जुन भाऊ सगळं संगोपन सगळं तेच करतात. तर आपण जाऊया अर्जुन भाऊ यांच्याकडे. अर्जुन भाऊ, बैल स्वभावाला कसा आहे? शांत आहे स्वभाव. घरी कसला ताप वगैरे मारत नाही. कसलाही ताप नाही, मारत नाही काही कोणाला? आता कामावर मुलं आहे काही, 1-2 मुलं आहे कामावरती. मी असतो, मी ते नसलो का आमचे मोठे बंधू असतात. आमचे एक लहाने बंधू ते शक्यतो शेती जास्त बघत नाही, ते दुसरा व्यवसाय त्यांचा. पण मग मोठा बंधू आणि मी आणि कामावरती 2 मुलं आहेत. तर ते म्हणजे कोणी पण जाऊ दे त्याच्याकडे, म्हणजे असं मारणार नाही, काही नाही, एकदम शांत स्वभाव. आणि बैलाचा स्वभाव मैदानात कसा? मैदानात खूप असं म्हणजे मैदानात हे असतो एकदम रागीट स्वभाव, चप्पल. आवाज झाला भोंग्याचा, ते कान हरणासारखे असे टाईट करणार. आणि मग ज्याने त्यानं आवाज जर एकदा भोंग्याचा ऐकला, कान हरणासारखे टाईट जर केले, टाईट मान करून का उभा राहिला, की आपल्याला कॉन्फिडन्स की आज गुलाल पक्का. म्हणजे इतका कॉन्फिडन्स. बैलाचा खुराकाचं नियोजन कसं? खुराकाचं नियोजन म्हणजे आपलं उडीदची डाळ, गव्हाचं पीठ आणि आपली करडीची ढेप, शेंगदाण्याची ढेप, हे जसं रेग्युलर आपलं जसं तसं. आता खुराक किती दिला जातो दिवसाला? खुराक सकाळी एकदाच दिला जातो. आता काही लोकांनी सरासरी किती तरी? सरासरी समजा 1 किलो डाळ, अर्धा किलो पीठ आणि अर्धा किलो ढेप आणि पावशेरभर गुळ. म्हणजे म्हणतात जुन्या लोकांचा बोल की बाबा गुळाने छाती भरत नाही बैला, कॅल्शियम असतं बैलाला, म्हणजे इम्युनिटी वाढते बैला. जुने लोक म्हणायचे तर आपण द्यायचा बाबा, काही म्हणते द्यायचा. मग त्याला काय, 1 टाइम गुळ आणि दूध 2 वेळेस सरत. दूध किती असतं बैलाला? दूध साधारणतः म्हणजे दूध सकाळी 4 लिटर, संध्याकाळी 4 लिटर.
8 लिटर दूध. हा आता हे सगळं खुराकाचं वेळोवेळी तुम्हीच सगळं हा बघता. मी स्वतः देतो. खुराक कोणाच्या भरोश्यावर नाही. म्हणजे हा. मी त्याला पहिलं खुराक देणार, हा. नंतर मी सकाळी जाऊन चहा पाणी घेणार. हा. संध्याकाळी पहिले सगळे काम आवरल्यानंतर त्याला खुराक देणार. नंतर इथून गाईचं आपलं म्हणजे दुधाचा व्यवसाय आपला गाईचं, मग नंतर गाईचे दूध घेऊन घरी जाणार. अच्छा अच्छा. हे सगळं करताना दुसरा व्यवसाय काय आपला? मग शेती, आमचा शेती व्यवसाय आहे. हा आणि गाईचं दूध लहाना भाऊ येतो ते आपला हायवा आहे आपल्याकडे. हा हा 3 गाड्या आहे. हा व्यवस्थित आहे सगळं. हा सगळं बघतो गाड्या करून त्याच्या. बैलाचा नाद. हा. ते काय पहिलं काय आम्हाला म्हणजे आमच्या पूर्वजांचा नाद नाही. हा काय झालं, बंदी खुलली, हा शर्यतीची बंदी खुलली, आणि मग आमचे मोठे बंधू, मला नव्हता नाद, मोठे बंधू आणि आपला बैल घ्यायचा, पण आमचे एक मित्र होते हा ते दुर्दैवाने एक्सपायर झाले हा. ऍक्सिडेंट मध्ये. म्हणजे खरं मला या क्षेत्रात आणलं त्यांनी. हा. म्हणजे कृष्णा पाटील दहीहंडी म्हणून होते. हा म्हणजे आज त्याची आठवण काढ म्हणजे असं मन भरून मन येतं. मन भरून येतं. हा. म्हणजे आपल्या क्षेत्रात कुठेतरी आपलं नाव झळकलं. हा, हा. ते कारण कृष्णा पाटील दहीहंडी. हा म्हणजे जेव्हा मला सपोर्ट आला असेल, जेव्हा काही कमतरता पडली असेल, मी त्याला सांगायचं. म्हणजे आम्ही हक्काने त्याला म्हणजे अशी गावातली त्यांनी सासूरवाडी केलं, म्हणजे सगळे मुलं त्यांना जवळ जवळ म्हणायचे. हा हा मग काही अडचण आली की जवळ आपल्याला की बुवा हा पायरा करायचा. हा त्याचं कसं होतं, हर बैलगाडा मालकासोबत त्याचं खूप चांगलं होतं. मग त्यांचा पूर्वीचा नाद तो. हा पण त्यांनी आता व्यवसाय, हॉटेल व्यवसाय टाकल्यामुळे त्यांनी तो नाद पण थोडा दूर आला होता. हा मला, मी त्याला म्हणायचो केव्हा पण की बाबा मला नाद लावून दिला तू, तू दूर गेला. ते तुझा बैल काय आणि माझा बैल काय, तुम्हाला सांग ना पायरा कोणता करायचा. हा पण मग दुर्दैवाने त्यांचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. हा. देव त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आणि सुरुवातीचा काळ कसा राहिला आपला, ज्यावेळेस सुरुवातीला नाद सुरू झाला? हा म्हणजे सुरुवातीला जेव्हा नाच सुरू झाला तेव्हा त्यांनीच मला घेऊन गेला. तर आम्ही काष्टीच्या बाजारला गेलो होतो. हा. मला चांगलं आठवतं, काष्टीच्या बाजारला आम्ही सकाळी 4 वाजता पोहोचलो होतो. हा. 4 वाजल्यापासून तर आम्ही 6 वाजेपर्यंत नुसतो बैल, तो एकच काम, त्याला पूर्ण जे बाजार. दावण होती ना व्यापाऱ्यांची, हा. पूर्ण दावणी हिंडायचं. हा. पण त्याला बैलच पसंत नाही आला. नंतर आम्ही थांबलो, मग बसलो. मग हा बैल आलता कोणता, AK-47. हा AK-47 नाव ठेवलं आम्ही त्याचं. हा म्हणजे म्हैसूर जातीचा बैल होता. हा मग बैल आणला. मग तेव्हा धुराभाऊची माझी पण म्हणजे आम्ही एकाच गावचे, पण जास्त मग एवढी ओळख ओळख नव्हती. म्हणजे ते अच्छा, त्या अच्छा. क्षेत्रात होते, मी माझ्या कॉलेज टाइम होता. हा कॉलेज संपल्यानंतर इकडे आलो. मग ते झालं, मग मी तो 47 आणला त्याने. हा. मी तो म्हणे बाबा हा बैल चांगला राहील. म्हणलं तुला जे पसंत तुम्हाला पसंत. हा मग घेतला तो घेतला. मग आम्ही इथं आणला. हा. नंतर त्याला आपण शिकायचं कसं. मग आमचे दुसरे होते मित्र मंडळी, त्यांनी असं केलं. मग धुराभाऊची आमची भेट झाली. धुराभाऊनी भेट झाली. मग धुराभाऊ म्हटलं बाबा तुम्ही तुमचं बैल हाणतात, माझा पण एकदा हाणा. मी हा. हाणतो बाबा. धुराभाऊचा स्वभाव कसा, म्हणजे कोणी पण, हा हा ते असं दुरावा नाही त्यांच्यावर, कोणी हा. पण येऊ द्या, हम्म. काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे एकदम मित्रासारखं. हा याने हाकवला. त्यांनी एक फेरा हाकवल्यानंतर त्यांच्याकडे एक बैल होता, वासरू होता तेव्हा. हा. आदत खोंड होता त्यांचा, पुष्पराज म्हणून नाव होतं. हा हा खूप पळायचा तो, दोन्ही धूर पळायचा. हा आणि हा आपला जो होता 47 हा एकच धूर पळायचा, उजवी खान. हा आणि मग पुष्पराज, मग त्यांनी काय केले बाबा, एक फेरा घेतला त्याचा, रेसल घेतली. हा. आपलं 47. हा मग धुराभाऊ म्हटले कोण कुठतरी काम करीन. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या पुष्पराज मध्ये हाणला. ती जूट इतकी पळाली, की त्या जूटची अपराजित जूट होती ती. त्या जूटची कोणी गाडी नाही मारली. हा म्हणजे बिनजोड आमच्या मध्ये काही त्या विरोधकांनी, घोड्याचं. काही विरोधकांनी म्हणजे बाहेरून बैल बोलवले हा ती गाडी मारासाठी, हा. पण ती गाडी मारली नाही. आणि हरण्या घेताना तुमच्या दोघांचं जुळून येणं म्हणजे कसं नेमकं? हाणण्याचा त्या विषय 2 बैलामुळे आमचा मैत्रीपणा खूप मैत्रीपणा वाढला. खूप हा. वाढला ना. मग तेव्हा आणि कसं, आम्हाला यांना अनुभव खूप आला त्या बैलामध्ये. हा या क्षेत्रामध्ये हे मला वारंवार सांगायचं हा बैल लय भारी, हा. पण ते मित्र द्यायचा नाही म्हणाचा. हा तो काही खेळावर पण आणि ना. हा. नंतर त्याला म्हणलं अरे द्यायचं तर आम्ही घेतो. हा ते म्हणे घेऊन टाका म्हणे, गावातलेच जे शांभो. हा हा ते म्हणे घ्यायचं, त्यांना मागणी खूप होती. हा त्यांनी आम्हालाच दिला. पण त्याने आता तुम्हाला तुम्हीच घ्यायचा, घ्या म्हणे. हा ते हा. तुमचा काय आणि माझा काय, आपला जवळच राहील ना. हा हा. आणि हरण्याचं वैशिष्ट्य दुराभाऊनी सांगितलं की पुढच्या रानाला बैल वाढ पळतो. तर बैलाचे असे काय विशिष्ट गुण तुम्हाला आढळून येतात अजून? आम्ही त्याच्यात आजपर्यंत भरपूर बैल हाकलून बघितले, हा हा. पण खालच्या पेक्षा पुढच्या रानात त्याला अजून बैलांना तोंडच नाही काढलं कोणत्याच बैलाने? कोणत्याच बैलाने. हा. आणि आम्ही अगोदर मी त्याला सरावाला फेरे घ्यायचो ना त्या मालकाकडे होता तेव्हा, हा तेव्हा पण तो खालच्या पेक्षा पुढं लय पळायचा. हा. त्यावेळेस मला आवडला होतो की बाबा हा काहीतरी करू शकतो. आणि त्याचे गुण असे का तो मारणार नाही कोणाला, हा. खेळावर बी गेला तर काही असं जास्त परेशान करणार नाही. आपण ज्यावेळेस बैल मांडतो त्यावेळेस बी एकट्या माणसाकडूनच उभा राहतो, जसा मांडला तसाच उभा राहून जातो.
असं 2-2, 4-4 माणसाची गरज नाही, परेशान करणार नाही. हा आणि खाली बी आला तर लगेच जिथं बांधलेलं तीच जाऊन उभा राहतो ऑटोमॅटिक. असं जास्त हा. परेशान करायचं काम नाही. परेशान करायचं आणि काम त्याला नाही. मारायची गरजच नाही पळाच्या टायमाला. हा हा कारण तो त्याच्या स्वतःच्या जीवावरच इतकं पळून घेतो का त्याला हात लावायची गरजच गरजच नाही. नाही पडली. हा बरं भाऊ, छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त क्रेज शंकरपटाचं. हा शंकरपटाचं. आणि हे क्षेत्र 3 फेऱ्याचं क्षेत्र मैदान हे आपल्याकडे खूप कमी. हे आणि- या वर्षी भरपूर झालं. मागच्या हा. वर्षी 1-2-4 मैदान मग झाले. तुम्ही कसं निवडलं शंकरपटापासून या बैलाला बाजून ठेवू? नाही, शंकरपटाची पहिल्यापासून आवड नाही आपल्याला. हा ते आपल्याला जास्त आवडत नाही. हा कारण तिथं कसं असतं, शंकरपटामध्ये गेले म्हणजे संध्याकाळी बक्षीस होणार, हा दिवसभर त्याची वाट बघत बसावं लागते. आपला कितवा लागतो हा कितवा लागतो. आपण ज्या बैलात बैल हाकलणार तो बैलावाला संध्याकाळी दुसऱ्याच बैलात हाणून घेतो. हा. आपण परत खाली व्हायचं आणि घरी यायचं. हा तिथं थांब आणि नाही. तिथं असा ठाम निर्णय नसतो. आणि इथं कसं असतं, आपण एकदा पायरा लावून गेलो म्हणजे ज्या बैलात हाकलला हा त्या बैलात शेवटचा फेरा त्याच बैलात करावा लागतो. कारण इथं कमिटीची नियमानं बैल बदलता येत नाही. गटाला मार खाल्ला दुसरा बैल हाकलता येत नाही. हा आणि इथं निर्णय फास्ट होतो. गटाला मार खाल्ला गाडीत भरा आणि घरी जा. हा नाही खाल्ला तुम्ही जसं जसं गट Step काढता by step पुढे तुम्हाला पुढे जाता येतं. हा आणि शंकरपटापेक्षा याच्यात मागणी खूप आहे. हा शंकरपटामध्ये किती नंबर केले ते 4-5 लाख रुपये. बैलाची मागणी कमी असते. हा. विक्री आणि इकडं कसं आहे, 1 नंबर झाला म्हणजे त्याची खूप मागणी, कोटी मागणी रुपये लोक वाढ- मागणी हा, चालू आहे मागणी सध्या. वाढते. हा आज भरपूर बैल आहे आपल्या संभाजीनगर मध्ये. हा हा भरपूर बैलाला भरपूर मागणी चालू आहे. हा धुराभाऊ, तुम्ही या क्षेत्रात जॉकी म्हणून किती वर्षापासून काम करता? तरी एक 8-10 वर्ष झाली. मी स्वतःचेच बैल हाकायचो. 10 वर्षात हा. आज तुम्ही अगोदर आमचे वडील बैल सांभाळायचे, आजोबा वडील ते खूप भारी भारी बैल ठेवायचे. पण त्यावेळेस मी शाळा सोडली 10वी हा, आणि मी त्यांच्या सोबत फिरायचो. पण मला कुठंतरी लक्षात आलं, हे जॉकी मुळे आपले बैल मागे राहतात. हा, मग मी हळूहळू फेरे घ्यायला लागलो. हिंमत येता येता हा. मी स्वतः जॉकी बनून गेलो. पण स्वतःचे बैल हाकायचे. आपण असं एखादा मित्र म्हणला बैल बाबा, आजपर्यंत तुम्ही बरेचसे बैल हाकले असतील. हरण्याला बघून तुम्हाला असं कोणत्या बैलाची आठवण येते की हा बैल ह्या बैलासारखा आज जाते? आमची एक जूट पळाची दोघांची. हा आम्हाला आज बी ह्या बैलाकडे बघून त्या जूटचीच आठवण येते. कारण ती जूटची बी आमची गाडीच नाही पडली हा कोणाला. हा आणि ती जूट अशी पळायची की एक जीवाना. हा त्याच्यामुळे आम्ही हा बैल घेतला. ह्या बैलाला बी हा बैल आजपर्यंत त्या आम्हाला बैलाच्या कोणा जवळपास टाकलं जातो. नाही असं की हा. कोणी आम्हाला गाडी मारली बाबा. हा. आपण 3 फेऱ्यात गेलो, आपली गाडी पडली तिथं, हा असं झालंच नाही. हा बैल समजा त्या बैलाच्या हा. जवळपास जातोय. हा आज बी समजा आपल्याला बैलाला बैल तोंडाला तोंड देऊन जर पळाला हा. तर आपण 1 नंबर कोणत्याही मैदानात सांगून नंबर करतो आपण. आज फक्त आपण संभाजीनगरच्या आसपासचेच मैदान खेळलेत. हा इथं आसपास बाहेर आपण काही नाही, गेलो? बाहेर नाही गेलो. हा. हे आपला दुधाचा व्यवसाय असल्यामुळे जास्त बाहेर जात जास्त नाही. बाहेर जाणं होत नाही. 100, 150 किलोमीटर वर संध्याकाळपर्यंत वापस येणे. संध्याकाळपर्यंत वापस येऊन जातो. अच्छा अच्छा. आणि बाहेर जायचं म्हटलं तर मग हे दूध व्यवसाय लागत नाही. हा त्याला माणूस रिकामा माणूस रिकामा लागतो. माणूस. एकदा गेले तिकडे 2-4 दिवस राहायचे. पण आमचे बी असं नियोजन चालू आहे, हा. तिकडे सातारा भागात जायचं. हा एकदा खेळायची काय मैदान? हा एकदा तिकडे मैदान करून यायचे आपल्याला. हो, खूपच चांगलं नियोजन आहे. हम्म. आणि बघा मित्रांनो, आपण बघितलं हरण्याबद्दल. आता आपण धोराभाऊ खडके हे एक प्रसिद्ध जॉकी आज 10 वर्षापासून ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आपण आता धोराभाऊ बद्दल बी जाणून घेऊया थोडस की धोराभाऊ, आपण सुरुवातीपासून आता 10 वर्षाच्या कालावधीत सगळ्यात चांगली जोडी पळणारी जर आपल्या हातात घडली असेल ती कोणती असेल? आमच्याकडे याच्या अगोदर भरपूर बैल होऊन गेले. त्या मैदानामध्ये समजा हे फेऱ्याचे मैदान नव्हते त्यावेळेस शंकरपटामध्ये चांगले नंबर करायचे. तुमच्या हातात? हे आमची दोघांची जोडी होती. समजा एक लहान लहान वासर होते, 1-1.5 वर्षाचे. हा पण आम्ही जनरल गटामध्ये 3रा, 4था, 5वा असं करायचो त्यांच्यावर. हा, छोटे वासर हा, घेऊन छोटे मोठ्या गटात हा. खेळायचे. असं समजा लोकांचे मोठ्याले धरायचे, आपण हाणायचे, हा मग त्याच्यावर नाव करायचं. तसं आपण ते विचार केलाच नाही कधी. आपला स्वतःचा बारीक का असताना पण तो हा. मोठा कधी होईल याच्यावरतीच विचार. स्वतः घडवून स्वतः स्वतः निर्माण घडवून. केलं. धोराभाऊ, ह्या क्षेत्रात ड्रायव्हर होणं, जॉकी होणं, मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर ह्या क्षेत्रात ड्रायव्हरला धुरकरी म्हणून ओळखतात. आणि धुरकरी म्हणण्यापेक्षा ड्रायव्हर म्हणूया. ड्रायव्हर म्हणून आपण ज्या वेळेस सुरुवात केली तर सुरुवातीला हे मार्गदर्शन कुठनं भेटलं? वडिलांकडूनच. वडिलाकडनं हा. सगळं मार्गदर्शन. वडील एका सांगायचे, हा बस सांभाळून बैस, हा सांभाळून हान. हा त्यावेळेस मी भरपूर वेळेस पडलो. हा एकदा पडलो का 2-3 दिवस गॅप द्यायचा. हा आता बी त्या मैदानात पडलो. हा. आता घरची बरेच- प्रतिक्रिया काय असते? घरची काही नाही, घरचे म्हणजे हाणायचे पण स्वतःचे हान, पण सांभाळून हान.
नाहीतर नाही हाणूच नाही, नको. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस तुम्ही जॉकी म्हणून कार्य करत होते. नाही, घरून तर विरोधच करायचे, पण वडिलांना आजोबा म्हणायचे हाण, हा. कारण स्वतःची बैल हाणूनच पुढे येशील, एक हा. दिवस नाव मोठं होईल. तू आज- हाण, काही होत नाही, भ्यायचं नाही, अजिबात भ्यायचं नाही, तू हाण. आज मित्रांनो अखंड महाराष्ट्रभर धुराजीभाऊ खडके यांचं नाव आहे जॉकी म्हणून. पहिला गुलाल आपल्याला कोणत्या मैदानात भेटला? तुम्हाला स्वतःला स्वतःला आपल्या घरचीच बैलावर, घरच्या बैला? हा, शंकरपटामध्ये. आणि ह्या जोड तांग्याचा खूप नाद आमच्या वडिलाला, आजोबाला. कोणत्या कालावधी, कोणत्या वर्षीपासून हा नाद सांगता येईल आपल्याला? मला हे 2011 पासून समजा, बंदीच्या अगोदर. हा, बंदीच्या अगोदर. त्यावेळेस आपल्याकडे बैल चांगले फास्ट बैल होते. त्या बैलावरती पण आपण ते बैल हाणायचो नाही जास्त, कारण वय कमी होतं आणि मग वडिलांनी ते घाबरायचे. मग आपल्याकडं भरपूर धुरकरी राहायचे. मग पण मला ते पैसे द्यायचे, समजा वडिलांनी त्यांना पैसे द्यायचे, मला ते चांगलं नाही वाटत यार, आपले कुठेतरी पैसे जाते. हा नाद आपण करतो, मग हे स्वतःच केलेला पुरतो. नाहीतर मग या नादामध्ये कसं आहे, पैसे देऊन पण जसं आपल्याला समजा जशी प्रगती पाहिजे तशी वाटत नाही. मग आपण काय म्हणणार, आपला बैल जर समजा आज गटाला मार खाल्ला, आपण म्हणणार यार धुरकऱ्यानं बैल आपला हाकलला नाही, आज ड्रायव्हर मुळे बैल राहिला. आणि स्वतः हाकलला म्हणजे कोणाला असं सांगायची गरजच पडत नाही का आपण राहिलो कुठं म्हणून. आपल्याला आपलंच कळून जातं राहिलो कुठं. आपल्याला जर समजा हा बैल आहे आपल्याकडे, हा गटाला मार खावतो, त्याला लगेच घरी ठेवायचं, कारण तो गटाला मार खावतो म्हणजे फायनलला कधी जाणार. अच्छा अच्छा. तर मित्रांनो हा अभ्यास आहे बघा धुराभाऊंचा, की बैल पैलवान जसं आपण तयार करतो तसा बैल तयार करायचा अगोदर घरी. घरी तयार करायचा अगोदर, आणि ज्यावेळेस आपण मैदानात नेऊ ते कुठेतरी गुलालात राहायला पाहिजे. नाहीतर नुसतं न्यायचा आणायचा त्याच्यात फायदा नाही, कारण एका मैदानावर गेलं तरी सरासरी 4-5 हजार रुपये खर्च आहे. 4-5 हजार रुपये खर्च करून जायचं, गटाला मार खायचा आणि घरी यायचं. आज 10 वर्ष धुराभाऊ तुम्हाला या क्षेत्रात झालेत. 10 वर्षाच्या अनुभवात असा कोणता बैल सांगता येईल की हा बैल पुन्हा होणे नाही असा? आमच्याकडं एक तांबुळ्या म्हणून बैल होता, खूप फास्ट पळायचा तो. त्याच्यानंतर एक बादल म्हणून वासरू आला, तो बी खूप फास्ट पळाला. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात फास्ट बैल? आणि हा जो आम्ही हारणे घेतला ज्याच्याकडून, त्या मित्राकडे एक बाहुबली म्हणून वासरू आला, तो बी खूप नाव केलं त्याने, खूप फास्ट पळाला. त्याच्या बैल मी खूप वेळेस मित्रच होता. मग त्याच्यावर आपलं एक वासरू शंकर पळायचं. मग त्याच्यानंतर आपल्याकडे हा आला, याला पण खूप फास्ट गती लागून गेली. धुराभाऊ आता प्रश्न थोडासा अवघड आहे, पण मालक म्हणून आणि जॉकी म्हणून या दोन क्षेत्रात जर बघितलं, आज आपण स्वतः जॉकी आहे आणि स्वतःच्या बैलासाठी जर कोणाकडे आपण एखाद्या बैलाचा बैल हाकतोय आणि त्या मालकाकडे जर आपण बैल मागायला गेलो, त्याची प्रतिक्रिया काय असते? त्याची प्रक्रिया अशी असते, बाबा मी तुमच्या बैलात बैल देतो, पण मग धुरकरी माझा राहील, कारण तुम्ही तुमचंच बैल नाही. म्हणजे पहिले तुम्ही त्यांचे ड्रायव्हर आहात आणि तुम्ही बैल मागायला गेले नाही. आज आपण कोणाला बैल मागायला गेलो आणि कोणी नाही म्हणलं, अशी अडचण आजपर्यंत आलीच नाही आपल्याला. कारण आपण जेवढ्या मित्रांना म्हणा, एखाद्या नवीन माणसाला म्हणा, की आपण जर बैल मागितला तर आपल्याला आजपर्यंत कोणी नाही असा शब्द आलाच नाही. कारण भरपूर मित्र आहे खेळामध्ये, पण आपल्याला असं आजपर्यंत कोणी नाही म्हटलं, असं झालं नाही. स्वतःचा बैल असणं आणि बैल असून जॉकी सुद्धा असणं या गोष्टीत थोडासा बदल येतो, की आपला बैल जर चांगला पळतोय आणि एखाद्या मालकाने, ज्या मालकाचा आपण बैल हाकतोय त्याचा बैल कमी पळतोय, त्याने आपल्याला बैल मागितला तर नाही, तिथं माणूस कुठंतरी गुत्त, कारण एखाद्या माणसानं अडचणीत असं आहे, आपण जर समोरच्याचा बैल हाकलतो आणि त्या माणसाने जर आपल्याला बैल मागितला तर आपल्याला नाही पण म्हणता येत नाही आणि देता पण येत नाही. म्हणजे काहीतरी वारंवार कारण सांगत पुढं 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 ढकलत राहायचं. नंतर एक दिवस त्याला पण ताण येतो, आपल्याला हे बैल देईना बाबा कुठंतरी. पण ते काय होतं, जे मालक दुरावा होतो का? नाही ना, दुरावाच झालं, पण जो समोरचा बैल मालक आहे त्याने बी विचार करायला पाहिजे की आपण जर आज गटायलाच मार खातो. अशी भरपूर आपल्याला फोन येत राहतात रोज, आपल्याला ह्या बैला हाकू, आपण त्या बैला हाकू. पण समजा जे बैल आज गटाला मार खातो, त्या माणसाने एकदा बैल कुठेतरी कॉन्फिडन्स फुल करायला पाहिजे. नाही, पण आता दुरावा निर्माण होतो का? अशा दुरावा होतच ना. जॉकी क्षेत्रात ह्या गोष्टीची अडचण येते. भरपूर तर मालकाची काय भूमिका असली पाहिजे बैला माग? बैला माग आता कसं आहे, बैल जॉकी पण आहात आणि मालक पण आहात, तर बैल मालकाला पण जास्त बोलता येत नाही आपल्याला, कारण आपण आज बोलायला गेलो तर ते लगेच निर्णय घेतात की बाबा
नाही नाही, यांना आपण कुठतरी माग दिसतो. हा कारण स्वतः बैल मालकाचे लक्ष देत नाही आपण कुठं कमी. प्रत्येक बैल मालक एकच समजतो, नाही आज आपण टॉपला आपलाच बैल. आज बैल पळवण्याच्या माग बराचसा नियोजन लागतं, अभ्यास लागतो. आज अभ्यास जॉकीचा जेवढा आहे तेवढा मालकाचा आहे का? हा हो, मालकाचा आहे. आहे अभ्यास. नाही, भरपूर मालकाचा अभ्यास पण चांगला आहे. आणि आम्ही समजा दोघांचं हरण्याचं नियोजन करतो, आम्हाला असं जास्त गरज पडत नाही किंवा आपण कसं नियोजन करा, काय करा, कुठं नियोजनात फसा. कारण आजपर्यंत आम्ही नियोजन केलं, फक्त एक वेळेसच फसलो आम्ही. हा. नाहीतर आम्ही नियोजनात फसत नाही जास्त करून. कारण आपण स्वतः जॉकी असल्यामुळं आपल्याला अनुभवात बैल लगेच लक्षात येऊन जातात, हा हा कोणता बैल पळतो कोणता बैल नाही पळत. फक्त आपल्याला अडचण निर्माण होती बैल पुढची आणायला. हा. कारण ज्यावेळेस आपण नंबरातले बैल विचारायला जातो हा. तिथं लगेच अडचण येऊन जाते, ते नाही ना. प्रतिक्रिया काय असते मालकांची? प्रतिक्रिया एकच असते, ते नाही ना आमचा पायरा लागलेला आहे, हा. पुढच्या मैदानाला नियोजन करू आपण. पुढच्या मैदानाला नियोजन केलं, ते नाही ना मागच्या मैदानात आम्ही शब्द दिला होता त्यांना. नाही पण आणि आपला तिथं बैल कसं वायदी येऊन जाते, वायदीमुळे थोडं कुठतरी माणूस माग सर. हे वायदी हा प्रकार संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आहे का? सुरू झाला आता, याच्या अगोदर नव्हता पण आता सुरू झाला. हे हा. 3 फेऱ्याचं मैदान आल्यापासून बरेचसे असे चोरून लपून चालू झाला आता. वायदी म्हणजे संभाजीनगर या क्षेत्राला, छत्रपती संभाजीनगर या क्षेत्राला खूप कमी माहिती आहे. वायदी बद्दल काय सांगते? वायदी म्हणजे आता तुमचा बैल आहे, मी जर मागितला दीपक भाऊ आपल्याला हा बैल एक फेऱ्याला द्या, हा तुम्ही लगेच म्हणणार नाही ना, मी विचारतो कोणाला. हा. लगेच दुसऱ्याला सांगणार पैसे किती देते विचारा, हा आणि त्या पैशाला आपण कुठेतरी मागे सरकतो. हा पैसे घेणं म्हणजे वायदी घेणं. पैशामुळं आज आणि बरेचसे आम्हाला बैल- 3-4 बैलात असा अनुभव आला की बाबा आम्ही वायदीमुळे त्या बैलांना थांबलो. आज बघा मित्रांनो, आपला स्वतःचा बैल गुलालात असून सुद्धा जर कोणाला वायदी द्यावा लागत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही काय, की बैल एवढा पळून सुद्धा आणि आपण वायदी येऊन आपला बैल हातात पाळणार. तर या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि वायदी हा प्रकार थांबल्याशिवाय गोरगरिबांना, चांगल्या पळणाऱ्या बैलांना महत्व भेटणार नाही. त्याच्याबद्दल काय सांगता येईल? असे आता भरपूर बैल आहे सध्या, पण जे माग आहे ते उजाडात आले नाही. कारण ते कुठं समजा हाणायच्या नियोजनात हुकू लागले, नाहीतर मग कुठं पैशामुळे थांबू लागले. असे भरपूर बैल आहे ते वायदीमुळे थांबू लागले. दुराभाऊ, आता जुनं जर बघितलं, आपण बरेच जुन्या मालकांना भेटतो, बघतो, त्यांचं नियोजन थोडस वेगळं असायचं. आजच्या मालकाचं नियोजन वेगळं. त्यावेळेस जॉकी एकच असायचा, ड्रायव्हर त्यांचा जॉकी एकच असायचा. जॉकी पण पैसे घेत नव्हता त्यावेळेस, हा आणि जे सुट्टी मेकर करायचे ते पण पैसे घेत नव्हते. आणि एका बैलामाग सरासरी 20-25 माणसं राहायची, त्यांना पण खर्च लागत नव्हता. हा आज रोजी अशी परिस्थिती झालेली, एक बैल जर घेऊन गेलं, 10 माणसं जर सोबत नेले, 10 माणसाला पूर्ण खर्च करावा लागतो. हा त्याच्यानंतर सुट्टी मेकर झाले, ड्रायव्हर झाले, पूर्ण सांभाळावं लागते. जर खर्च केला नाही तर ते दुसऱ्या वेळेस येत नाही. हा. त्याच्यामुळं मालक कुठंतरी संपत चालली बैलावाली. हे क्षेत्र असं चाललंय तर काय म्हणता येईल की मालक गरीबाचं हे नाही, क्षेत्र. माझा कसा विचार आहे माहितीये का, आता बैल भरपूर लोक सांभाळतात, हा पण कुठंतरी माणसानं स्वतःचा ड्रायव्हर निर्माण करायला पाहिजे. 1-2 वेळेस गटाला मार खाईल, स्वतः जर हाकत गेलं, स्वतः सुट्टी मेकर झालं, हा. तर हा खेळात खूप पैसा कमावता येतो. कारण बैलाला खूप मागणी झालेली. हा. पण आपण बैल मागणी व्हायच्या अगोदरच संपून जातो याच्यामध्ये. नाही, पण हा क्षेत्र गरीबाचा राहिलाय का? नाही, गरीबाचं क्षेत्र राहिलं नाही. कारण गाडीची भाडे खूप वाढली, हा. त्याच्यानंतर जो आपण जॉकी बसतो त्याची खूप रेट वाढली, हा आणि जे सुट्टी मेकरचे खूप रेट वाढून गेले. हा. जे समजा नुसते असे पांदील उभा राहिले त्यांचे रेट वाढून गेले आज. म्हणजे खर्च केला पैशाशिवाय काही पैशाशिवाय काहीच नाही. आज म्हणजे एक माणुसकीचं नातं राहिलेच नाही नाही. या क्षेत्रामध्ये. फक्त पैसा, ज्याचा पैसा आहे त्याचाच बैल पाळणार. दुराजी, आता बैलावर येऊया, धारण्याकडे येऊया. आपलं हरण्याचं नियोजन किती दिवसात असतं? सरासरी बैल किती दिवसातून बाहेर काढणार? 1 हप्त्यातून, 5-6 दिवसाला, 8 दिवसाला. आणि मी असं लगड रोज नाही हाकलत त्याला. हा. 1 हप्त्या, कमीत कमी 5-6 दिवसाचा, 1 हप्त्याचा गॅप देतो त्याला. 6 दिवसाचा हा गॅप. आणि ज्या दिवशी मैदान आढळलं जवळपास, हा तर मग जवळपास आदल्या दिवशी आढळला. आपलं काय नियोजन? आणि आपल्या भागामध्ये संभाजीनगर मध्ये जर विचार केला
तर एक 8-10 दिवसाच्याच अंतरावर मैदान लागू लागली. कारण जसं सातारा पुणा भागात मैदान लागते रोज रोज मैदान, तसे आपल्याकडे तेवढे दाट मैदान आले नाही अजून. आता आपल्याकडे भरपूर मैदान पडले, पण 1-2-2 4-4 5-5 दिवसाचेच अंतराने मैदान. आज जर बैल आपल्यासारखं जर बैल कोणाला टिकवून घडवायचं असलं, पळवायचं असलं, तर काय सांगता येईल नाही, तुम्हाला? बैलाला गॅपच द्यायला पाहिजे. एक 4-4 5-5 किती दिवसाचा, दिवसात बैल काढला पाहिजे? एक कमीत कमी 4-5 दिवसाची गॅप पाहिजे. कारण रोज रोज हाकलून ती काही मशीन नाही. आणि बैल 2-4 मैदान चालला की लगेच रिवर्स येऊन जातो. त्याच्यामुळं जर कधी टिकवायचं असेल तर थोडं 4-4 5-5 दिवसाच्या गॅपना जर पळविला तर खूप टिकून बैल पळतो. दुराभाऊ, तुमचा अनुभव 3 फेऱ्याचं मैदान आहे, त्याला पळावं खूप लागतं. तुमचा अनुभव या क्षेत्रात जवळपास 10 वर्ष म्हणजे बराच कालावधी तुम्ही दिलाय. नाही, अनुभव म्हणजे मी लहानपणापासून ज्यावेळेस शाळेत जायचो 5वी-6वीला, तेव्हापासूनच वडिलांसोबत खेळावर जायचो. तेव्हापासूनच अनुभव आहे आपल्याला. अनुभव या क्षेत्राचा खूप मोठा आहे, पण जॉकी म्हणून 10 वर्षापासून जॉकी एक आपण 10 वर्षांनी जॉकी म्हणून या खेळामध्ये आहात. आहात. आणि आता बरेचसे तुम्ही आता सांगितलं की घरूनच प्रयत्न करायचा की आपला जॉकी, आपले सुट्टी मेकर, हे शक्य आहे का प्रत्येक माणसाला? ना, कारण आपण समजा एखाद्याचा जो मुलगा आहे समजा, त्याने जर स्वतः इकडे हाकलली तर भरपूर जॉकी बनू शकते ना. असं नाही का जॉकी हा काही मशीन नाही राहत त्याच्यामध्ये, का तो वरतूनच शिकून आला आणि मग ते जॉकी झाला. जे खाली येऊनच शिकावं लागतं. मग जो समजा स्वतः बैल मालक, स्वतः बैल मालकाने जर स्वतःचा जॉकी तयार केला तो कुठंतरी पैशाला समजा वाचू शकतो. आता काय जर बरेचसे मुलं नवीन जे आलेत, नवीन नादिक आलेत, बरेचसे ड्रायव्हर जॉकी आलेत, त्यांना काय सांगता येईल? काही नवीन मुलांचं कसं आहे, बैल घ्यायचा त्याला खर्च खूप करायचा. काही काही मुलं अशी आहे की ते बैल पळत पण नाही, गटाला मार खातो. मी आता भरपूर मित्र आहे, त्यांचे काही नवीन मित्र झालेले आपले, तर त्यांचे मी बैल बघतो, ते दर मैदानावर बैल घेऊन येतात आणि मी त्यांचे बैल हाकलतो. मी त्याला दर मैदानाला सांगतो, हा बैल तुम्ही मैदानात आणू नका सध्या. ते दर मैदानावर 5-5 10-10 हजार रुपये खर्च करतात, पण ते काय गटालाच मार खाऊन घरी. गटाला माझं कसं म्हणणं आहे, आपण घरी बैलाला इतका सराव द्यायचा का तो कुठंतरी मैदानात राहणार आहे आता, त्यावेळेसच बैल बाहेर काढायचा. बैलाला शिकवलं पाहिजे. आणि बैल शिकवण्यासाठी दुराभाऊ काय काय करायला पाहिजे? शिकायला काय, हेच आपला सराव चालू ठेवायचा. इकडे फेरे आणणं, आपल्याकडे समजा कोणी सराव म्हणतं, कोणी फेरे म्हणतं. फेरे आणून आपण जर समजा आता गाडीला गती चांगली वाटली त्यावेळेस मैदानावर नवीन वासराला किती दिवसातून फेरा द्यायला पाहिजे? 15 दिवसांना कमीत कमी. 15 दिवसात, 10-15 दिवसाला, 10-15 दिवसाला. आता नवीन पोरं असे झालेत की वासरू विकत घेतलं की लगेच त्या वासराला पळवणार, चालू करणार नाही. त्याच्यात एक पैसा टाकला जातो फक्त. हॅलो, एक 10-15 मिनिटं. नवीन पोरांना बराचसा हा नाद लागलाय आणि नादातून त्यांना असं मार्गदर्शन खूप कमी पडतं. नाही, नादाचं कसं झालं, तुम्ही करता म्हणून आम्ही करायचा असा नाद झाला. तर तसं नाही पाहिजे. बैलाला कुठेतरी कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला पण बैलावरती, हा कुठेतरी राहू शकतो, त्यावेळेसच बैल. नाही तर आता भरपूर नवीन आलेले आहे याच्यामध्ये. बैल जे समजा 20 हजारात घ्यायला पाहिजे तो 50 हजारात घ्यायचा, त्याला कुठंतरी पळवायचं आणि ते कुठंच राहत नाही. नुसते पैसे टाकायचे म्हणून लोक करते म्हणून हा नाद, म्हणजे याच्यात काहीतरी राहिलं पाहिजे. नुसतं घरातून पैसे टाकीत राहायचे, त्याला पण काही नाद नाही. आर्थिक दृष्ट्या असं जर चालत राहिलं तर महाराष्ट्र मागे जाणार आहे. आणि नवीन हा खेळ जर नियोजनाने केला तर मागे नाही जाऊ शकत माणूस, कारण याच्यात कमाई भरपूर आहे. कारण एक जर आपण आज एखादा खोंड घेतला, त्याला जर समजा एक सराव चांगल्या प्रकारे दिला तर तो एक 7-8 महिन्यामध्ये जर चांगला ट्रेन झाला फुल, तर त्याने कुठंतरी गट काढला, सेमी काढले, या कुठं फायनलला गेला, तर आपल्याकडे शंकरपटात जर चांगल्या नंबरात राहिला तर त्याची किंमत म्हणजे भरपूर किंमत लागू राहिली. 8-10 लाख रुपये म्हणजे काही असा जोक नाही ना. ते मालकाने ओळखलं पाहिजे. मालकाने ओळखायला पाहिजे का आपण हा याच्यामध्ये राहू शकतो. कोणतं वासरू पळतच नाही त्याच्यावरती खर्च करायचा. त्याला एक गाय घ्यायची, दूध पाजायचं, गाय आटल्याच्या नंतर विचार करायचा गाय काऊन आटली, आणि वासरू तर तिथंच आहे अजून. छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याला बाजारात न्यायचं. छत्रपती संभाजीनगर मध्ये हा ट्रेंड झालाय की दूध पाजलं की बैल पळतो. मग तो त्याच्यात पळण्याची कुवत असो किंवा नसो, ही जाणून घेण्याची नवीन जे तरुण येत आहेत त्यांची
हीच राहिली नाही याच्यात नाही, आता. दूध पाजणं म्हणजे माझा विचार कसा आहे, बैलाला जास्त दूध पाजायला नाही पाहिजे. हा. कारण जी पचन क्रिया आहे ती तेवढी होत नाही दुधाने. हा. आणि जे समजा जुने लोक होते हा. त्यांचं तर एक सांगण्यावरून ते दूध पाजतच नव्हते. हा. पण दुधानात माझा विचार असा आहे की दुधाना त्यांची पचन क्रिया कमी होती. म्हणजे जी बैलाची पळाची क्षमता आहे, जास्त दिवस टिकून पळत नाही बैल. पण दुधामुळे. आता अशी एक समजा विचार झाले लोकांचे, बैल घेतला म्हणजे त्याला एक 8-10 लिटर दूध लावायचं. अहो, नवीन बैल घेतला म्हणजे त्याला दूध लावायचं, पण ते पळू या नाही पळू त्याला दूध आहेच. हे ओळखणं खूप गरजेचं झालंय. आणि बैल कसा समजा जो पळाला त्याला दूध द्यायला पाहिजे. हा. तुम्ही खिलाई कोणतीही करा, भरपूर ज्याच्या दूध- त्याच्या विचारानं करा. दूध पण किती मग दिलं पाहिजे बैलाला? एक 4-5 लिटर सरासरी. सरासरी दिवसातून 4 लिटर 4 5 लिटर लिटर 5 दूध. लिटर बस. हा. कारण त्याला दुसरा पण चारा खाल्ल्या गेला खाल्ल्या गेला पाहिजे. नुसतं दुधावर म्हणून बैल पळत नसतो. नाही. आणि खुराक बी दुराभाऊ आता नवीन पिढीला तुम्हाला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आवडेल मला. नाही, भरपूर असे मित्र आहे की ते काजू बदाम कोणी तूप घालतं, कोणी अंडे घालतं. पण आम्ही आजपर्यंत समजा आता हरण्या पळाला, याच्या अगोदर भरपूर बैल पळले, हा. पण आपण अंडे तूप या बदाम हे अजिबात दिले नाही. फक्त हे आपलं गव्हाचं पीठ, कैडीची ढेप आणि थोडंफार दूध. जो बैलाचा खुराक हा, आहे हा. सरासरी तोच. कारण हे याच्यामध्ये कोणी म्हणतं बदामावर जास्त पळतो, कोणी म्हणतं काजूवर जास्त पळतो. हा. पण माझा विचार आहे, जो बैल पळतो ते त्याच्या स्वतः जीवावरच पळतो. फक्त त्याला नियोजन चांगलं लागलं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट, त्याला आपण जेव्हा सराव घेतो, सरावाला पण फेऱ्याला बैल चांगला लावून चांगल्या बैलात जर नियोजन केलं तर चांगलाच बैल राहतो कुठं. हा. आणि बैल पळताना मालकाची भूमिका काय असली पाहिजे नेमकी? मालकाची भूमिका अशी असली पाहिजे, मालकाने कुठेतरी विचार केला पाहिजे आपला बैल कुठं राहतो. समजा हा. काही काही मालक असे फायनलला राहतात, त्यांचं एक साहजिक गोष्ट आहे, फायनलच्या मालकाने फायनलचाच विचार केला पाहिजे. हा. पण जे समजा गटाला पण मार खातात, ते पण इतका खर्च करतात, त्या खर्चाला कुठंतरी त्या बैलावरती विचार केला पाहिजे की तर ही गोष्ट आपली सक्सेस होतीये का? आणि खर्चाला कुठंतरी बंधन घातलं पाहिजे. आज सरासरी एका मैदानाला जर 5-5, 10-10 हजार रुपये खर्च लागतंय, तर हे खर्च साधारणतः आपल्याला पेलवणार आहे का? आणि याच्यामध्ये काय झालं, शंकरपटामध्ये जर गेलं तर समजा 25-30 नंबर राहतात, हा. त्याच्यात भरपूर बैलाला बक्षीस भेटून जातात. हा. आणि इकडे जर बघितलं 3 फेऱ्याची मैदान, 7 बक्षीस असतात, 14 बैलाला बक्षीस भेटतं, 1,000 पावती फाटते. हा. 1,000 2000 बैल येऊन जातात, 1000च्या पावतीवर 2-2 बैल जर पकडले, हा. 2000 बैलामध्ये 14 बैलाला बक्षीस भेटतं. हा. तर बाकीच्या बैलाचा विचार काय आहे समजा मागचा? कारण खर्च खूप. काय झाला, एखाद्या मैदानात समजा जॉकी कोण चूक झाली, हा. तिथं लगेच जॉकी चेंज होऊन जाणार. हा. पहिलं कसं विश्वास होतं, राहिला नाही. 4 वेळेसही चूक झाली हा. तरी तो जॉकी असायचा, त्याला जुने लोक समजून सांगायचे, भाऊ असं नको करू, हा. तसं नको करू. आता तसं राहिलं नाही, एकदा जर चूक झाली त्याला लगेच सांगणार, तू बाजू सर, जॉकी दुसरा येणार. विश्वास विश्वास राहिलाच नाही. आता माणसांचा माणसावर विश्वास राहिला नाही. आज हा 4 पायाचा मळा आहे, इथं चूक होणार. चूक होतीच, काही घडतं याच्यामध्ये. हा. साहजिक आहे, एवढी गती आहे आणि या गतीतून ड्रायव्हर हा काही देव नाही. नाही. हा. की प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी व्हावी. आणि एखाद्या वेळेस आणि कोणत्याही ड्रायव्हरला असं वाटत नाही की माझी गाडी मागे राहावी म्हणून. मागे राहावी म्हणून. हा. हा. ही सत्य गोष्ट आहे मित्रांनो. कारण प्रत्येक ड्रायव्हरला वाटतं माझी गाडी फायनल फायनलला राहायला पाहिजे. कारण बैलापेक्षा ड्रायव्हरचं पण नाव होतं. नाव होतं आणि नावासाठी प्रत्येक व्यक्ती हा, जगते. प्रत्येक व्यक्ती आणि हे जगते. ओळखायला पाहिजे प्रत्येक मालकाने की प्रत्येक गोष्ट आपला बैल जर पळायला लागला तर आपला बैलच पळतोय, याच्या ड्रायव्हरची पण भूमिका असते. हा. हा. याच्या सुट्टी करणाऱ्याची भूमिका असते. याच्याकडे प्रत्येक माणसाचं नियोजन कसं असतं, सुट्टी करणाराला पण वाटतं हा. किंवा ही माझी गाडी राहिलीच राहिलीच कारण पाहिजे. त्याच्यात सुट्टी करणाराचं पण नाव होतं. हा. आणि ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरला पण वाटतं ना माझी गाडी राहायला पाहिजे. शेवटी गुलाल कारण ड्रायव्हरला त्याला लागणं गरजेचं आहे. गुलालाचं महत्व असतं, त्याला पण वाटतं ना माझी. आणि ड्रायव्हर मालकापेक्षा ड्रायव्हरला खूप आनंद होतो गाडी खूप राहिल्यावर. आनंद होतो आणि हे मालकाने ओळखलं पाहिजे. हा. जर तुम्ही वारंवार जर ड्रायव्हर बदलत राहिले तर तर त्याच्यामध्ये चुका होत राहतात. कारण नवीन ड्रायव्हरला माहित नाही राहत हो बैलाला कुठं धरावं, कुठं काय करावं, ते त्यांच्या लक्षात येणार नाही. हा. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे स्टेपला आहे त्याच्यापासून पण खाली सरकू शकता, हा. खाली घसरू शकता. त्याच्यामुळे मालकाने पण ठाम राहायला पाहिजे. आपल्या दावणीला आलाय, काय बदल सांगता येईल? काय बदल म्हणजे हरण्या जेव्हापासून आला तो समजा एक क्षेत्रामध्ये जी मित्र कंपनी होती बाकी पण समजा आमची, हा. त्यांना पण आवड नव्हती.
बाकी मित्रांना पण आवड लागली, त्यामुळे मित्र पण जास्त यायला लागले गोठ्यावरती. हा म्हणजे मी नसलो बी गोठ्यावरती, मित्र येऊन हरण्या बघून जाणार. समजा खाल्ले मित्र, खाली हा, हा. पिंपरीचे वगैरे, आडगाव, हा, चिटी हा. पिंपळगाव, गारखेडा हे लांब सगळे लांबचे आसपासचे मित्र. मित्र हा येऊन जाणार. आणि एक बाबा बैल एक दावणीला असणं म्हणजे एक हे बैल म्हणजे आपली एक शेतकऱ्याची लक्ष्मी. लक्ष्मी. म्हणजे पूर्वी काय झालं, ट्रॅक्टर आले हा आणि बंदी झाली बैलांची. हा. बैलांची बंदीमुळं म्हणजे बैल हा एक विलुप्त होत चालली ती जात, हा बैल जात. हा संपत आणि चालली. संपत चालली ती. हा. जेव्हा बंदी हायकोर्टाने निर्णय घेतला, बंदी खोलली, त्यासाठी खूप लोकांनी मेहनत घेतली. हा योगायोग चांगले किंवा बंदी खोलली आणि तेव्हापासून बैल खूप वाढली. वाढली म्हणजे बरीचशी काय बैलं. एक म्हणजे मला कळत आहे की एक पोळ्याला आमच्या गावात फक्त 2 बैल होते. आमची लोकसंख्या 1000 आमच्या गावची, हा. आणि आमच्या गावात फक्त 2च बैल पोळ्याला. दोनच बैल आणि म्हणजे घरोघर 2-3 एकरवाला जमीनवाल्याकडे पण ट्रॅक्टर. ट्रॅक्टर पण सगळ्यांकडे. मग आता काय झालं, बैल लोक हे झालं, मग बैल वाढत वाढत गेली. शेतीची बैल आज पण नाही गावामध्ये, नाही आणि फक्त शर्यतीचे बैल. शर्यतीचे बैल. 4-5 जणांकडे आहे शर्यतीचे बैल. हा शर्यतीचे बैल. आज आनंदी वातावरण झालं हरण्या आल्यापासून, आणि हरण्या पळायला लागलं, गावाचं नाव मोठं झालं. तर गावकऱ्यांची काय प्रतिक्रिया असते? गावकऱ्यांचं म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या गावात म्हणजे नादच नव्हता. पण हरण्या जर खेळावर जायचं, हा आज समजा उदाहरणार्थ उद्या हरण्या खेळावर जाणार, संध्याकाळी मित्रांना माहित झालं, हा उद्या सगळे मित्र जेवढे असणार तेवढे ऑनलाईन वरच राहणार, हा लाईव्हलाच. हा. लाईव्हलाच काम धंदे सोडून देणार, ते लाईव्ह पाहणार. मग त्याची शर्यत असं होत नाही की बाबा तो मैदानावर गेला आणि त्याची शर्यत गावात कोणी बघितली नाही, हा. असं होत नाही. जेवढे पण मित्र, जेवढ्या पण माहिती, ते सर्व त्याची शर्यत बघत राहतात. बघा मित्रांनो, एका बैलाने अख्ख्या गावाला नाद लावलाय, आणि